नमस्कार भाविकांनो, आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून नक्की साथ द्या। आपल्या सण वारांची, व्रत वैकल्यांची आणि आपल्या जुन्या धार्मिक परंपरांची माहिती अशाच सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी चॅनेलशी जोडलेले रहा। मित्र हो, आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराला समर्पित अनेक व्रत आणि उपासना सांगितल्या आहेत। त्यापैकीच एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचं व्रत म्हणजे प्रदोष व्रत। प्रदोष व्रत हे भगवान महादेवाला समर्पित असतं आणि प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत केलं जातं। त्यामुळे दर महिन्याला 2 प्रदोष येतात। प्रदोष या शब्दाचा अर्थच आहे की संध्याकाळची वेळ किंवा गोधुळी वेळ। अशी धार्मिक मान्यता आहे की या प्रदोष काळामध्ये भगवान महादेव कैलास पर्वतावर आनंदाने नृत्य करतात आणि सर्व देवता त्यांची स्तुती करतात। त्यामुळे या वेळेला महादेवाची पूजा, जप आणि ध्यान केल्याने विशेष पुण्य लाभतं अशी भक्तांची श्रद्धा आहे। प्रदोष ज्या वाराला येतो त्या वारानुसार त्याला वेगवेगळी नावं दिली जातात। सोमवारच्या दिवशी प्रदोष आला तर त्याला सोम प्रदोष म्हणतात, शनिवारच्या दिवशी आला तर शनी प्रदोष म्हणतात। त्याचप्रमाणे इतर वारांनुसारही त्याला नावं दिली जातात। मित्र हो, प्रदोष व्रत हे केवळ उपवास करण्यापुरतं मर्यादित नाही। या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना करणं, मन शांत ठेवणं, चांगले विचार करणं आणि शक्य तितकं सात्विक राहणं महत्त्वाचं मानलं जातं। धार्मिक श्रद्धेनुसार प्रदोष व्रत केल्याने पापांचा नाश होतो, जीवनातील संकट कमी होतात, रोग आणि कर्जापासून मुक्ती मिळते, घरामध्ये सुख समृद्धी येते आणि अपत्य सुखाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे। आता जाणून घेऊया प्रदोष व्रताच्या दिवशी नेमकी पूजा कशी करावी। प्रदोषाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ शक्य असल्यास पांढरे किंवा सोवळे वस्त्र परिधान करावं। त्यानंतर घरातील देवांची पूजा करून भगवान शिवासमोर प्रदोष व्रताचा संकल्प करावा। शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं। त्यानंतर दूध, अक्षता, धूप, दीप आणि बेलाची पानं अर्पण करावीत। भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय मानलं जातं, त्यामुळे श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने बेलपत्र अर्पण करावं। दिवसभर आपल्या श्रद्धेनुसार उपवास ठेवावा। ज्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसेल त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा। व्रत करताना आपल्या शरीराची आणि प्रकृतीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आता येतो प्रदोष काळ, म्हणजेच या व्रतातील सर्वात महत्त्वाची वेळ। सूर्यास्तापूर्वी पुन्हा हातपाय धुवून किंवा शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ व्हावं। घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे भगवान शिव, माता पार्वती, गणपती आणि नंदी यांची श्रद्धेने पूजा करावी। यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करावा। दही, दूध, मध आणि गंगाजल यांचा अभिषेक करता येतो। अभिषेक करताना मनामध्ये भगवान शंकराचं स्मरण करावं। ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावं। त्यासोबत अक्षता, पांढरी किंवा लाल फुलं अर्पण करावीत। तुपाचा दिवा लावावा, धूप दाखवावा आणि महादेवाला नैवेद्य अर्पण करावा। यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। ज्यांना शक्य आहे त्यांनी महामृत्युंजय मंत्राचाही जप करावा। जप करताना मन दुसरीकडे न नेता पूर्ण श्रद्धेने भगवान शिवाचं ध्यान करावं। मित्र हो, प्रदोष व्रताचं महत्त्व सांगणारी एक सुंदर कथा देखील आपल्या पुराण परंपरेनुसार सांगितली जाते। ही कथा ऐकताना एक गोष्ट लक्षात येते, मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा कधीही वाया जात नाही। प्राचीन काळी एका नगरामध्ये एक गरीब ब्राह्मणी राहत होती। तिच्या पतीचं निधन झालं होतं। तिच्यासोबत तिचा एक लहान मुलगा होता। घरामध्ये कमाईचं कोणतंही साधन नव्हतं, त्यामुळे ती आपल्या मुलाला घेऊन गावोगावी भीक मागायची आणि त्यातून मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह करायची। एके दिवशी ती आपल्या मुलासोबत रस्त्याने जात असताना तिला एक राजकुमार दिसला। तो अत्यंत दुःखी आणि जखमी अवस्थेत होता। त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं। या राजकुमाराचं राज्य शत्रूंनी हिरावून घेतलं होतं आणि तो आपल्या राज्यापासून दूर भटकत होता। त्या गरीब ब्राह्मणीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल दया निर्माण झाली। स्वतःच्या घरामध्ये अन्नाची कमतरता असतानाही तिने त्या राजकुमाराला आपल्या मुलासारखं सांभाळलं।
त्याला आधार दिला आणि आपल्या सोबत राहण्याची जागा दिली. काही दिवसांनी त्या ब्राह्मणीची एका ऋषींशी भेट झाली. त्या ऋषींनी तिची परिस्थिती पाहून तिला भगवान शंकराची भक्ती करण्याचा सल्ला दिला आणि प्रदोष व्रताचं महत्त्व सांगितलं. ऋषींनी सांगितलं की प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची मनापासून पूजा करावी, श्रद्धेने व्रत करावी, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, महादेवाच्या चरणी आपली दुःख अर्पण करावीत. ब्राह्मणीने ऋषींचं म्हणणं मनापासून स्वीकारलं. तिच्यासोबत तिचा मुलगा आणि तो राजकुमार देखील श्रद्धेने प्रदोष व्रत करू लागले. दोघांनीही भगवान शंकराची भक्ती सुरू केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी महादेवावरील श्रद्धा सोडली नाही. असं म्हणतात की भगवान शंकर आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण खऱ्या भक्तीने केलेली प्रार्थना ते नक्की ऐकतात. एके दिवशी तो राजकुमार वनामध्ये फिरत असताना त्याची भेट एका गंधर्व कन्येशी झाली. पुढे गंधर्वांच्या मदतीने आणि भगवान महादेवाच्या कृपेने त्या राजकुमाराला त्याचं गमावलेलं राज्य परत मिळालं. ज्या राजकुमाराचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं तो पुन्हा आपल्या राज्याचा राजा झाला. राजकुमाराला त्या गरीब ब्राह्मणीने आणि तिच्या मुलाने केलेल्या उपकारांची जाणीव होती. त्यामुळे त्याने त्या दोघांना आपल्या राजवाड्यात आदराने आणलं आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय केली. अशा प्रकारे एका गरीब ब्राह्मणीचं आणि तिच्या मुलाचं जीवन बदललं. त्यांच्या दुःखाच्या दिवसानंतर सुखाचे दिवस आले. या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. परिस्थिती कितीही कठीण असली, संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा, संयम आणि भक्ती सोडू नये. भगवान महादेवावर विश्वास ठेवून केलेली प्रार्थना मनाला शक्ती देते आणि जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करते. म्हणूनच प्रदोष व्रताला आपल्या धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. मित्रहो, व्रताच्या दिवशी शक्य तितकं शांत राहावं, कोणाशी भांडण करू नये, मनामध्ये वाईट विचार ठेवू नयेत आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा आपल्या परीने काही मदत करावी. कारण देवाची पूजा जितकी महत्वाची आहे तितकंच चांगलं आचरणही महत्वाचं आहे. कथा आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवाची आरती करावी. आरतीनंतर महादेवाला नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. हे महादेवा, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या कुटुंबातील सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभू दे. आमच्या अडचणी दूर होऊ देत आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवा, अशी मनापासून प्रार्थना करावी. त्यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटावा. आपल्या श्रद्धेनुसार प्रदोष व्रताची सांगता करावी. उपवास करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून उपवास सोडावा. मित्रमैत्रिणींनो, प्रदोष व्रत म्हणजे फक्त अन्नाचा त्याग करणं नाही, तर मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करून भगवान शिवाच्या चरणी मन अर्पण करणं हा या व्रताचा खरा भाव आहे. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यासाठी महादेव नेहमी जवळ आहेत. म्हणून प्रदोषाच्या या पवित्र दिवशी काही क्षण संसाराच्या चिंता बाजूला ठेवून ओम नमः शिवाय म्हणत महादेवाचं स्मरण नक्की करा. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी आपल्या आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.